नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानवी शरीर यावरती प्रश्न उत्तर पाहणार आहोत. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या आणि शेअर करून द्या. तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. हे बघा, पहिला प्रश्न आहे, लाल रक्तकणांचे निर्माण कोणामध्ये होते? तर याचे उत्तर आहे अस्थिमज्जामध्ये. लाल रक्तकणांचे जीवनकाल किती असतो? 120 दिवस. श्वेत कणांचे जीवनकाल किती असतो? 1 ते 4 दिवस. या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहे, हे बघा, लाल रक्तकण म्हणजे काय? RBC आणि श्वेत रक्तकण म्हणजे WBC. आपण त्यांना काय म्हणतो? श्वेत रक्तकण म्हणजे WBC आणि याला आपण म्हणतो पांढऱ्या पेशी. हे बघा, चौथा प्रश्न बघा, शरीराचा तापमान नियंत्रक कोणता भाग आहे? हायपोथॅलॅमस ग्रंथी. सर्वदाता रक्तगट कोणता आहे? O गट. सर्वग्राही रक्तगट कोणता आहे? AB गट. यानंतर पुढचा प्रश्न, रक्तदाब मापनासाठी कोणता उपकरण वापरले जाते? हे पहा, सिग्मोमॅनोमीटर. शरीरातील ब्लड बँक कोणाला म्हणतात? प्लीहा. अन्नाचे पचन कुठून सुरू होते? मुखातून. पित्त कुठून स्रवित होते? यकृतकडून. व्हिटॅमिन A कुठे साठवले जाते? यकृतामध्ये. सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? यकृत. सर्वात लहान ग्रंथी कोणती आहे? पिट्युटरी ग्रंथी. मानवी शरीरात किती पसल्यांचा संच असतो? 12 जोड्या. शरीरातील एकूण हाडांची संख्या किती आहे? 206. एकूण स्नायूंची संख्या किती आहे? 639. पुढचा प्रश्न, लाळेमध्ये कोणता एन्झाईम असतो? टायलिन. लिंग निर्धारण कोण ठरवते? पुरुष क्रोमोझोम. मानवी हृदय किती कोष्टीय असते? 4 कोष्टीय. पुढचा प्रश्न, शरीरात किती गुणसूत्रे असतात? 46. सर्वात मोठा अवयव कोणता आहे? त्वचा. सर्वात मोठी पेशी कोणती आहे? तंत्रिका पेशी. अमिनो आम्लांची संख्या किती आहे? 22. दररोज किती मूत्र तयार होते? 1.5 लिटर. मूत्राला दुर्गंध येण्याचे कारण काय? युरियामुळे दुर्गंध येतो. यानंतर 26 नंबरचा प्रश्न, मूत्राचे pH मूल्य किती असते? 6. सामान्य शरीर तापमान किती असते? 98.6 डिग्री फॅरड किंवा सेल्सिअस, किंवा आपण त्याला हे पहा, 98.6 डिग्री फॅरड किंवा 37 डिग्री सेल्सिअस, किंवा आपण त्याला म्हणू शकतो केल्विनमध्ये 310 केल्विन. यानंतर पुढचा प्रश्न, टिबिया हाड कुठे आढळते? पायात. दात आणि हाडांसाठी कोणते घटक आवश्यक असतात? कॅल्शियम आणि फॉस्फरस. रक्त थक्क बनण्यास कोण सहाय्यक असते? प्लेटलेट्स. मेंदू आणि शिरांचा अभ्यास काय म्हणतात? फ्रेनोलॉजी. मीनामाता रोग कोणामुळे होतो? पाण्यातील मर्करी प्रदूषणामुळे. त्वचेच्या अभ्यासाला काय म्हणतात? डर्मेटोलॉजी. पित्त कोण तयार करते? यकृत. रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याचे कार्य कोण करते? हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनमध्ये कोण असतो? लोह. यानंतर पुढचा प्रश्न, RBCचे स्मशान कोणाला म्हणतात? प्लीहा. युरिया निर्मिती शरीरात कुठे होते? यकृतामध्ये. रक्तातील अशुद्धता कुठे गाडली जाते? वृक्क किंवा मूत्रपिंड मध्ये. यानंतर आता शेवटचा प्रश्न आहे, श्वसन क्रिया कुठे पार पाडते? तर मायटोकॉन्ड्रियामध्ये. मित्रांनो, अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.